30 लाखाचा घर दिलेला आहे हडपसर मध्ये. Able to walk, let your strength flow into his feet, O Father. ऑलमोस्ट मरणाच्या दारातून हे ब्रदर परत आलेत पास्टर. 18 वर्षाचा मुलगा आहे. 18 मे 2025 रोजी कामावरून घरी चालला होता. बाणेर जो बॉम्बे पुणे हायवे आहे आपला, त्या ठिकाणी त्या दिवशी पाऊस पडत होता आणि रस्त्यावरती पास्टर गाडी त्याची घसरली, स्किड झाली आणि ते एका डिस्टन्सपर्यंत फरफटत तो गेला पास्टर. आणि ज्यावेळेस लोकांनी त्याला तपासलं त्यावेळेस पास्टर त्याचं जे डोकं आहे पुढून मागपर्यंत फाटलं होतं पास्टर पूर्णपणे. आणि ते सांगतात पूर्ण अंगावरती जखमा होता, गुडघे फाटले होते, हातावरती लागलं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याला पहिला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरने त्याची सिच्युएशन पाहिली आणि सांगितलं की इथं नाही होऊ शकत, त्याला मोठ्या दवाखान्यात घेऊन जा. दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले पास्टर. 2-3 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी रेकमेंड केलं की इथं नाही होणार, अजून मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्याला ससूनमध्ये पास्टर ऑलमोस्ट ॲक्सिडेंट्स पॉईंटपासून पास्टर 30 किलोमीटर्स त्याला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पास्टर. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पाहिलं, उपचार करू म्हटले पण गॅरंटी देणार नाही. त्यावेळेस पास्टर त्याला इमर्जन्सीमध्ये घेतलं, त्याच्यावरती उपचार चालू झाले पास्टर. त्याला ऑलमोस्ट डोक्याला 30 टाके पडले पास्टर. ओव्हरऑल बॉडीवरती 32 टाके. आपण एक फोटो पाहूया पास्टर स्क्रीनवरती यावेळेस त्याची सिच्युएशन पास्टर. ज्यावेळेस ससूरमध्ये त्याला पास्टर ठेवण्यात आलं, ICUमध्ये तो होता 24 आवर्स पास्टर. तो त्याचं काही सुद्धा हालचाल नव्हती पास्टर. ही त्याची आई आहे. आईनी प्रार्थना सुरू केली, चर्चमध्ये फोन लावला, चर्चमधल्या लीडर्सनी पण प्रार्थना चालू केली पास्टर. आणि अशा परिस्थितीमध्ये पास्टर जिथं डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती, दयेने ICUमध्ये भेट दिली पास्टर. हालेलुया. आणि पास्टर 24 तास लाईफलेस बॉडी होती, लाईफलेस. त्या क्षणी पास्टर त्याच्यामध्ये श्वास आला. 8 दिवसामध्ये पोरगा स्वतःच्या पायावरती उभा आहे पास्टर. 8 हालेलुया. कुणी केलं बरं तुला? प्रभूने. येशूने. ते सांगतात की 2010 मध्ये ह्या लेकराचा जन्म झाला आणि जसं त्याचा जन्म झाला डॉक्टरनी सांगितलं की तिच्या हृदयामध्ये होल आहे आणि ते म्हणाले की तत्काळ तिचं ऑपरेशन करावं लागेल, नाही तर किती दिवस ती जगेल हे ठाऊक नाही, गॅरंटी नव्हती. तिचे आई वडील ते सांगतात की त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते म्हणाले जेवढे दिवस ती जगेल तेवढे दिवस ती जगू दे. पण ती जी मावशी आहे ते तिला चर्चमध्ये घेऊन येऊ लागले, तिच्यासाठी रेग्युलर प्रार्थना करू लागले आणि ते सांगतात परमेश्वराने चमत्कार केला. 2024 पर्यंत पहा पास्टर ही तसंच लेकरू तसंच जगत होतो गोळ्यांवरती. ते होल त्याच्या हृदयामध्ये तसंच होतं. आणि ते सांगतात की 2024 मध्ये त्यांच्या स्कूलमध्ये एक शिबिर भरलं, आरोग्य शिबिर. त्या हॉस्पिटलनी आले, त्याला तपासलं. ज्यावेळेस ते घरचे सगळे गेले त्यांनी सांगितलं सर्व परिस्थिती काय आहे. ते डॉक्टर म्हणाले की आम्ही तिचं ऑपरेशन पूर्णपणे करू, तुमच्याकडून आम्हाला 1 रुपयाही नकोय. आणि ज्या वेळेला तिचं चेकअप करण्यात आलं ते होल तर होतंच, त्याचबरोबर तिच्या हृदयामध्ये पाणी देखील झालं होतं. या सर्व परिस्थितीमध्ये लेकरू जगत होतं कारण फक्त देवाची कृपा तिला जगवत होती. हालेलुया. कारण तिची मावशी तिच्यासाठी रेग्युलर प्रार्थना करत होती आणि परमेश्वराने चमत्कार केला. तिचं सर्व ऑपरेशन झालेलं आहे, काही समस्या नाही. ते लेकरू आज पूर्ण एकदम सुंदररित्या आरोग्यवान या ठिकाणी उभा आहे. ही केवळ आणि केवळ प्रभू येशूची कृपा आहे. ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावात देत आहे. बिशप जी, इनके पापा महानगर पालिका में काम कर रहे थे. इनके पापा की एक इच्छा थी कि उनकी जगह पे, उनकी पोस्ट पे इनका बेटा लगे आफ्टर रिटायरमेंट. लेकिन कुछ कारणवश उनके पिताजी की मृत्यु हो गई और वो जो उन्होंने अर्ज किया था नौकरी के लिए वो पेंडिंग रह गया. और पेंडिंग रहने के कारण वो पूरी तरीके से भी सब लोग भुला चुके थे. और इसी मुसीबतों के पहाड़ों के बीच में और एक मुसीबत आई कि जो अधिकार रहता है, वारिस अधिकार पत्र, वो भी बंद कर दिया था. लेकिन परमेश्वर ने ऐसा चमत्कार किया, इन्होंने चर्च को आना चालू रखा, प्रार्थना करवाई आपसे, शनिवार को आते रहे और एक मन्नत मांगी परमेश्वर से कि प्रभु अगर मुझे आपने मेरे पिताजी के जगह पे नौकरी दिला दी तो मैं हड़पसर से यहाँ चर्च को चल के आऊंगा. और आज वो अपॉइंटमेंट लेटर के साथ आए हुए हैं. तो ये सारा का सारा महिमा प्रभु यीशु मसीह ने किया है. हालेलुया. बघा अपॉइंटमेंट लेटर महानगर पालिका. आमेन. महा चालत आला हडपसरून तापोडीपर्यंत.
ते सोलापूर या भागामध्ये गेली 15 वर्ष राहत होते आणि ते एका झोपडीमध्ये राहत होते आणि 10 वर्षापूर्वी त्यांनी फॉर्म भरलेला होता, जो घरकुल योजना असते ज्यामध्ये स्वतःचं घर मिळतं, तो फॉर्म भरला होता आणि 7 वर्ष झाले ते पुण्यामध्ये एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते आणि ते रोज प्रभू येशूला प्रार्थना करत होते की प्रभू येशू मला स्वतःचं घर दे, प्रभू येशू मला स्वतःचं घर हवंय आणि जी गोष्ट अशक्य होती ती प्रभू येशूने त्यांच्यासाठी शक्य केली. मे 2025 मध्ये त्यांना स्वतःचं घर मिळालं. पण तिथे एक कंडिशन सांगितली त्यांनी की तुम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागतील, त्याच्याशिवाय तुम्हाला चावी मिळणार नाही. पण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यांना पैसे नव्हते, पण त्यांनी त्या गोष्टीसाठी देखील प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि प्रभू येशूने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. त्यांना 2 लाख रुपये माफ करण्यात आले आणि फक्त 3 लाख रुपयामध्ये 1 BHKचं घर त्यांना मिळालेलं आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात आणि ते 3 लाख रुपये सुद्धा प्रभू येशूच्या कृपेने त्यांना मिळाले, पुरवण्यात आले, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. त्याचप्रमाणे ते ज्या घरामध्ये राहत होते तिथे बिलकुल शांती नव्हती, त्यांच्या कुटुंबामध्ये एकी नव्हती, पण ते जसे चर्चला येऊ लागले, प्रभू येशूकडे प्रार्थना करू लागले, प्रभू येशूच्या कृपेने त्यांच्या घरामध्ये प्रीती, शांती आलेली आहे आणि प्रभु येशूने तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र केलेलं आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभु येशूला देतात. ये एक स्कूल में हेल्पर का काम करते थे, लेकिन कुछ इनके ऊपर किसी ने तो आरोप डाल दिया और उनको उस नौकरी से निकाल दिया. 8 महीना घर पे बैठे, चर्च को रेगुलर आए, उनके पास पैसा भी नहीं था, ओके, घर भी नहीं चल रहा था बराबर, पैसों का बहुत प्रॉब्लम आ रहा था. बहुत बड़े बड़े जो अमीर थे उनसे मिले कि कुछ नौकरी वगैरह मिले, लेकिन कुछ बात ना बनी. इन्होंने हिम्मत नहीं हारी, रेगुलर चर्च को आते रहे, आपके साथ प्रार्थना में सहमत होते गए और परमेश्वर ने ऐसा चमत्कार किया. एक स्कूल से उनको एक फोन आया कि हम आपको नौकरी के लिए लेना चाहते हैं, और प्रभु ने सोने पे सुहागा किया कि पहली जो नौकरी थी उससे भी डबल पगार इनको प्रभु ने दिया है. और ये सब प्रभु यीशु मसीह ने किया है, उनका ये गवाही है. आमेन. हमारे बीच में भाई प्रसन्न खटावकर है, ये अंबेगांव से आते हैं. 2019 से लेके 2025 अब आ गया है. वो मेहनत पे मेहनत कर रहे थे, लेकिन उन्हें एक भी इंक्रीमेंट नहीं मिला, उन्हें एक भी प्रमोशन नहीं मिला. परंतु जब वो कहते हैं कि मैं जब चर्च में आया, मैंने परमेश्वर यीशु मसीह को कहा कि परमेश्वर मैं तो मेहनत कर रहा हूँ, लेकिन यदि तेरी इच्छा है मैं तुझे विश्वास करता हूँ, क्योंकि मुझे यहाँ से वचन पास्टर पीटर ने बोला है यदि तुम विश्वास करोगे तो तुम्हें सब कुछ मिलेगा. और वो कहते हैं कि 2019 से लेके तो अब तक का 2025 तक का जितना भी सारा उनका रखड़ा हुआ इंक्रीमेंट था, प्रमोशन था, वो सब का सब उन्हें मिल गया है. इतना ही नहीं, उनकी जो सालाना आय 22 लाख थी वो आज 28 लाख हो गई है. उनका जो ग्रेड 4 था आज वो ग्रेड 3 पे काम कर रहे हैं. और इतना ही नहीं कि उनको ये सब तो मिला ही मिला है, लेकिन उनको जो प्रोडक्ट मैनेजर पहले काम किया करते थे आज वो असिस्टेंट GM का उनको पद मिला है, और उनको फ्री में अकोमोडेशन भी हमारी कंपनी ने दिया है. तो वो कहते हैं कि ये मेरी मेहनत का फल नहीं है, ये जब मैंने इस चर्च में कदम रखा, मैं जब परमेश्वर को मांगा तो परमेश्वर ने मेरी सारी इच्छाओं को इतना सुंदर रीति से पूरा किया. तो वो कहते हैं मैं सारा आदर मान महिमा सिर्फ यीशु मसीह को देता हूँ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खरोखरच आपला देव खूप महान आहे प्रियांनो, आणि अद्भुत अशी साक्ष देऊन सिस्टर्स आपल्यामध्ये आलेले आहेत. सिस्टर म्हणतात की या त्यांच्या आई आहेत आणि 7 महिन्यापासून त्यांना कॅन्सर आढळला होता, आणि ते म्हणतात की इतकं डेंजर सुरू होती त्यांची अवस्था, त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होता की त्यांना पाणी पण पिता येत नव्हतं. परंतु आपला देव इतका महान आहे, ते म्हणतात विश्वासाने ते चर्चला आले, त्यांचे 3 किमो झाले आणि रेडिएशन्स पण बरेच त्यांचं करण्यात आलं. पण ते म्हणतात की लोक 5-5 वर्ष 4-4 वर्ष त्या स्टेटमधनं बाहेर निघू शकत नाही. परंतु आपला देव महान आहे. ते म्हणतात ते चर्चला विश्वासपणे आले आणि बिशप पीटर यांनी प्रार्थना केली, आणि ते म्हणतात 7 महिन्यात त्यांचा आजार पूर्णपणे निघून गेलेला आहे. तो कॅन्सरचा थोडासा देखील अंश त्यांच्या शरीरामध्ये कुठेच राहिलेला नाही आहे. ते म्हणतात की आता सर्व प्रकारचे पदार्थ कुठलंही अन्न द्या ते खाऊ शकतात. सिस्टर म्हणतात की खरोखरच मी देवाचे आभार मानते की जिथं 5 वर्ष 3 वर्ष लागतात आणि काही लोक त्यातून निघू पण नाही शकत, ते फक्त माझ्या जिवंत बापामुळं शक्य झालं, आणि त्यांना एक नवीन जीवनदान परमेश्वरांनी दिलेलं आहे.